श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात देखील खूप संकटे आहेत हे स्वामी जाणतात. म्हणूनच हा संदेश स्वामींनी खास तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. त्यामुळे हातातील सगळी कामे बाजूला ठेवा आणि मनापासून आजचा संदेश ऐका. तुमचे सगळे दुःख स्वामी नाहीसे करतील. व्हिडिओ सुरू होण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनात जे प्रश्न असतील ते स्वामींना कमेंटमध्ये विचारा. तर चला बघूया आज स्वामी आपल्याला काय सांगतात. संदेश सुरू होण्याआधी एकदा डोळे मिटून म्हणा, श्री स्वामी समर्थ. बाळा, आज तू माझ्यासमोर बसला आहेस, पण मी तुझ्या डोळ्यात पाहतो ते शब्द नाहीत. मी पाहतो ते तुझे दुःख, तुझ्या मनातला थकवा आणि तुझ्या छातीत अडकलेला रडका श्वास. तू काही बोलत नाहीस बाळा, पण तू न बोललेलंही मला ऐकू येतं. तुझं मौन माझ्याशी बोलतंय. तुझी वेदना माझ्या हृदयातून वाहते. आज मी तुला धरायला आलोय, उठवायला आलोय आणि तुझ्या मनाला कळवायला आलोय. बाळा, तुझे दिवस बदलू शकतात, फक्त तू संपलेला नाहीस हे तू मानले पाहिजे. बाळा, तुझ्या आयुष्यात जे घडले ते तुझ्या सामर्थ्या पलीकडचं होतं. तू त्याला रोखू शकला नाहीस आणि त्याने तुला तोडलं. माणूस तुटतो तेव्हा त्याचा आवाज बंद होतो. तो स्वतःला ओळखू शकत नाही. तो स्वतःच्याच सावलीला घाबरतो. तुझंही तसंच झालंय. बाळा, तू झोप घेत नाहीस, मन शांत नाही, विचार थांबत नाहीत. तुला सतत एक प्रश्न त्रास देतो का माझ्याबरोबरच? पण बाळा, शरीर जिथे कोसळतं तिथून आत्मा उभा राहायला सुरुवात करतो. तू पडला आहेस, पण तू हरलेला नाहीस. हारी मनाची असते आणि मी तुझे मन पुन्हा उभे करायला आलोय. बाळा, तुला एक कथा सांगतो. एकदा एक प्रवासी वाळवंटातून चालत होता. सूर्य तांबडं तांबडं तापला होता. पायाखालची गरम वाळू त्याचे पाय जाळत होती. तो तहानलेला होता, थकलेला होता. त्याला वाटलं आता मी इथून बाहेर पडू शकत नाही. तो बसला, डोळे मिटले, आशा संपली. तेव्हा एका वृद्ध साधूने त्याच्याजवळ येऊन विचारलं, बाळा, का थांबलास? प्रवासी म्हणाला, माझ्यात आता ताकद नाही, मी संपलो. त्या वृद्धाने त्याला पाण्याचा घोट देऊन सांगितलं, तू संपला असतास तर माझ्यासमोर बसला नसतास. जिथे जीव आहे तिथे मार्ग आहे. वाळवंट तुझा शेवट नाही, मार्ग पुढे आहे. प्रवासी उठला, थरथरत पावलं टाकली, थोडा चालला, पुन्हा थांबला, पण चालायचं थांबवलं नाही. आणि काही तासातच तो वाळवंटाच्या टोकाकडे पोहोचला. बाळा, ही कथा तुझी आहे. तुझं वाळवंट म्हणजे तुझं दुःख आणि तू म्हणतोस, स्वामी मी संपलो, पण मी तुला सांगायला आलोय. तू चालायला सुरुवात कर. बाळा, पुढे तुझं पाणी, तुझी सावली, तुझा मार्ग वाट पाहतोय. बाळा, तुझ्या मनात किती वादळ घोंगावतायत. तू स्वतःलाच दोष देतोस. तू स्वतःवर रागवला आहेस. कधी कधी तुला वाटतं कदाचित माझ्यामुळे सगळं बिघडलं. मी चांगला नाही, मी अपयशी ठरलो. नाही बाळा, हे तुझं खरं रूप नाही. हे तुझी वेदना बोलते. दुःख जेव्हा मनात घर करतं तेव्हा मन स्वतःला शत्रू बनवून बसतं. आणि म्हणूनच मी तुला सांगतो, स्वतःवर कठोर राहू नकोस. तुझ्याकडे अजून खूप आहे. एक मूर्तिकार होता. तो एक सुंदर मूर्ती घडवत होता. मूर्ती खोदता खोदता त्याच्या हातातून एक चूक झाली. मूर्तीचा एक भाग खराब झाला. तो रागावला, निराश झाला आणि म्हणाला, ही मूर्ती आता वाया गेली. पण त्याचाच वरिष्ठ कलाकार त्याच्याकडे आला. त्याने मूर्तीकडे एक क्षणभर पाहिले आणि म्हणाला, बाळा, मूर्ती खराब झाली नाही, तिच्या सौंदर्याचा नवा मार्ग सापडला. आता तू तिला नव्या आकारात घडव. आणि खरंच
त्याच दोषातून सर्वात सुंदर आकृती जन्माला आली. बाळा, तुझ्या आयुष्यातील जे तुटले ते संपलेलं नाही, ते नव्या आकारात घडण्याची प्रक्रिया आहे. मी तुला घडवतोय, जीवन तुला घडवतोय, देव तुला घडवतोय. दुःख हा शेवट नसतो, दुःख हा रूपांतराचा आरंभ असतो. तू रडू शकत नाहीस, तुझं मन रडतंय, पण डोळे कोरडे आहेत आणि अशी रडणारी माणसं सर्वात जास्त जखमी असतात. म्हणून मी तुला सांगतो, रड बाळा, मन रिकामं कर. तू कमकुवत म्हणून रडत नाहीस, तू माणूस आहेस म्हणून रडतोस. वेदना बाहेर निघाली की मन हलकं होतं आणि हलकं मनच पुढे चालू शकतं. एक माणूस होता, तो शेकडो लोकांमध्ये राहत होता, परंतु आतून एकटाच होता. लोक त्याच्याशी बोलत, हसत, गप्पा मारत, पण त्याच्या मनातला अंधार कुणालाच दिसत नव्हता. एकदा त्याने एका संतालाच विचारलं, मी इतक्या लोकांमध्ये असूनही मी एकटाच का? संत म्हणाले, कारण लोकांचा आवाज तुझ्या कानात आहे, पण त्यांचं प्रेम तुझ्या मनात नाही. आणि जिथे प्रेम नसतं तिथे माणूस गर्दीतही एकटा असतो. बाळा, आज तूही तसाच आहेस. लोक आहेत, पण कुणी तुझं मन ऐकत नाही. कुणाला तू खरोखर दिसत नाहीस, पण मी तुला पाहतो, तुझं मन ऐकतो, तुझी वेदना ओळखतो. तू इथे माझ्यासोबत एकटा नाहीस. बाळा, तू हरवल्यावर जास्त लक्ष देतोस, पण तुझ्याकडे जे उरले त्याची तुझी नजर जात नाही. जीवनात एक दरवाजा बंद झाला, पण त्यातून प्रकाश येणं थांबत नाही. दुःखाने तुला थांबवले, पण तुझं भविष्य थांबलं नाही. तुझ्याकडे अजून क्षमता आहे, मन आहे, प्रयत्नाची शक्ती आहे, अनुभव आहे, धैर्य आहे आणि सर्वात महत्त्वाचं देव आहे. हरवलेलं परत मिळू शकतं, विस्कटलेलं पुन्हा जुळू शकतं, भंगलेलं पुन्हा उभं राहू शकतं. एक मुलगा जंगलात हरवला होता. रात्र अंधारी होती. झाडे, वारे, आवाज सर्व भीतीदायक. त्याला वाटलं, मी कसा बाहेर पडू? पण अचानक एक काजवा चमकला. लहानसा, क्षणभरच दिसणारा. मुलगा म्हणाला, इतक्या अंधारात हा छोटासा काजवा काय करणार? पण तो काजवा एक पाऊल दाखवत होता. मुलगा त्या प्रकाशामागे गेला. थोडं पुढे जाऊन दुसरा काजवा दिसला, नंतर तिसरा, आणि ते छोटे छोटे प्रकाश त्याला जंगलातून बाहेर घेऊन गेले. बाळा, तुझ्या आयुष्यातील प्रकाशही काजव्यासारखा आहे. तो कदाचित छोटा असेल, कदाचित क्षणभर दिसेल, पण तो तुला पुढच्या पावलाकडे नेतो. आज मी तुझ्यासाठी तो पहिला काजवा आहे. बाकीचे स्वतः येत जातील. तुला फक्त चालत राहायचं आहे. दुःख मनाला घडवतं, मन मजबूत बनवतं, मनाचं डोळं उघडतं. जसा लोखंड अग्नीत तापून धारदार होतं, तसंच दुःख माणसाला तेजाळतं, परिपक्व करतं. तू आज जळत आहेस, पण उद्या तेजाळून उठशील. आज तुला जग कठोर वाटतंय, पण उद्या तूच कठीण प्रसंगासमोर अढळ उभा राहशील. दुःख तुला कमी नाही करत, ते तुला घडवतं. बाळा, तुझं भविष्य अजून लिहिलं गेलं नाही. तुझ्या मेहनतीने, तुझ्या धैर्याने, तुझ्या विश्वासाने ते अजून बदलू शकतं. काळ तुला हरवणार नाही. जर तू स्वतःला हरू दिलं नाहीस, तर मी तुला आशीर्वाद देतो. जे हरवलं ते मिळव, जे तुटलं ते जोडो, जे बंद झालं ते उघडो, जे थांबलं ते पुन्हा चालू होवो. तुझ्यासाठी एक नवीन अध्याय लिहिला जातोय बाळा, आणि त्यात तू नायक आहेस, पराजित नाही. बाळा, आजपासून तू एक पाऊल टाक, हलकेच, थरथरत का असेना, पण टाक. तुला गरज नाही धावायची, फक्त पुढे जायचं आहे. मी तुझा हात धरतो, तुझ्या पाठीवर हात ठेवतो आणि सांगतो, उठ बाळा, चाल बाळा, तू एकटा नाहीस. तुझा स्वामी तुझ्या सोबत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश आणि कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामी तुम्हाला
आणि तुमच्या परिवाराला सुखात ठेवोत. श्री स्वामी समर्थ.